वतीनं आयोजित महसूल व वन विभाग वळी तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसह समाधान शिबिर अभियान या ठिकाणी आज या अभियानाचा पहिला टप्पा पार पडला तिसरा या ठिकाणी या अभियानाचा हे अभियान जवळपास 6 महिन्यात चालणार आहे व याचा शेवटचा टप्पा जो आहे 7वा टप्पा हा फळी या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये पार पडणार आहे। आज आपण पाहू शकता शेतकरी वर्गाला पावली समस्या असतात पण या समस्येचं कुठंतरी समाधान व्हावं म्हणून असा कार्यक्रम या ठिकाणी प्रशासकीय वर्गाने मोठ्या उत्साहामध्ये पार पाडला। पण या ठिकाणी म्हणावं तसं शेतकरी वर्गानं या ठिकाणी या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आपण जाणवत आहे का अटेंडन्स उपस्थिती पाहता थोडीशी उपस्थिती दाखवून घ्या। या ठिकाणी शेतकऱ्यांची उपस्थिती मोठ्या संख्येने असणं अपेक्षित होतं पण या ठिकाणी उपस्थिती मोजक्या प्रमाणामध्ये आहे। तर याच मोजक्या प्रमाणामध्ये जी उपस्थिती आहे मॅडम हे आमचं असं म्हणणं आहे किंवा या कार्यक्रमाची रूपरेषा ठरल्यानंतर तालुक्यातील हे महसूल मंडळ या महसूल मंडळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी वर्ग आहे। या कार्यक्रमाला शेतकरी वर्ग म्हणावा तितका उपस्थित राहिला नाही याला कारण काय असेल मॅडम उपस्थित न राहण्याचं कारण सांगाल आता हा कॅम्प तर दिवसभर सुरू राहणार आहे आपला आता आपण सुरुवात करून दिलेली आहे। सकाळी ऊन जरा कमी होतं त्यावेळेला लोकांची संख्या होती आता दुपारी उन्हामुळे थोडे कमी झाले असू शकतात तर 4च्या दरम्यान असे लोक काम वगैरे त्यांचं काय असेल ते करून येतील। अपर जिल्हाधिकारी मॅडम सोनवणे मॅडमचं असं म्हणणं आहे किंवा हा कॅम्प जो आहे याचा फक्त आता या ठिकाणी उद्घाटन झालं आहे आणि दिवसभर या ठिकाणी कॅम्प शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी उपस्थित राहणार आहे। पण मॅडम प्रामुख्याने जर पाहिलं गेलं तर या उद्घाटनाच्या समारंभाला देखील कर्मचारी वर्ग वगळता या ठिकाणी जी उपस्थिती होती शेतकऱ्यांची एक अग्रगण्य होती मॅडम जी पाहिजे तशा स्वरूपामध्ये नव्हती तरी आपला प्रशासन वर्ग या ठिकाणी गावोगाव जाऊन या शिबिराचा प्रसार किंवा प्रचार करण्यास कुठेतरी अपयश पडले असं आमचं म्हणणं आहे। त्याच्याबद्दल आपण काय बोला असं कसं आहे असं नाही आहे तुम्हाला दिसतं आहे ना की आता लोक आहेत आपण जे लाभ देणार आहे तर त्याचे लाभार्थी पण होते बरेच मोठ्या संख्येने नाही लाभार्थी तर आपण या ठिकाणी पाहिले ठीक आहे आपण या ठिकाणी पाहिलं मॅडम सोने मॅडमनी थोडंसं उत्तर चांगल्या पद्धतीला आहे। पण मॅडम आता एक शेवटचा प्रश्न आमचा या ठिकाणी आहे मागील 2 वर्षापासून सातत्यानं माननीय मनोजदादा जरंगे पाटील हे ओबीसी कुणबी प्रमाणपत्रासाठी लढा देत आहेत पण या ठिकाणी वळी तहसीलमधून पाहिजे तसा रिस्पॉन्स कुणबी प्रमाणपत्रासाठी यासाठी दिला जात नाहीये। आपल्याकडे असं प्रकरण आहे की गेल्या नोव्हेंबर महिन्यामध्ये 3 तारखेला कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेला आहे पण त्या अर्जाच्या बाबतीत कुठलीही प्रक्रिया अजून प्रामुख्याने पुढे आलेली नाही आहे। कारण आपण याच्याबद्दल काय सांगाल? मी काय सांगू शकतो तुम्ही जर दाखला सबमिट केला असेल ना त्याच्यावर कारवाई झाली असेल एकदा तहसीलदार किंवा प्रांतांशी मी बोलून घेते काय या अशा कुणबी प्रमाणपत्राच्या वाटपावर वळी तहसीलमार्फत दिरंगाई का होते असं म्हणतो नाही आता तुम्ही आता मला सांगताय नेमकं नाव काय आहे नेमकं त्रुटी निघाली आहे का काय निघाली हे तर मी आता लगेच तुम्हाला सांगू शकत नाही। ठीक आहे मॅडम या ठिकाणी आपण पाहिलं आपण जिल्हाधिकारी मॅडम यांनी या ठिकाणी आपल्या प्रश्नांना उत्तरं दिलेली आहेत। आपण पाहत आहात धन्यवाद।